विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण श्रीमद भगवद्गीता त्यावरील भाष्य आणि ज्ञानोबरायांची टीका यांच्याद्वारा यथाशक्ती यथामती भगवंताचं मनोगत जाणून त्याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये स्थिर स्वरूपात यावी म्हणून प्रवृत्त झालो. या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्ताने सर्वच मानवमात्रांना किंवा ज्यांना आपल्या जीवनाचं परम मंगल व्हावं असं वाटतं त्यांच्यासाठी उपदेश करतात. म्हणजे आपल्या हृदयामध्ये प्रवेश करून मायेच्या ममतेने आपल्याला सांगत आहेत. तर त्यामध्ये अर्जुनाला भगवान सांगत आहेत की तुला युद्ध करणं आवश्यक आहे. ही गोष्ट जर तू ऐकणार नाहीस तर यदहंकारम आश्रित्य न योत्स्येति मन्यसे. स्वतः अहंकार किंवा अविवेकी बुद्धीचा आश्रय करून जर तू म्हणशील की मी युद्ध करणार नाही तर तुला मिथ्यैष व्यवसाय असते. तुझा हा व्यवसाय म्हणजे निश्चय हा मिथ्या आहे, म्हणजे तो खरा होणारा नाही. कारण प्रकृतीस त्वाम नियोक्षती. तुझी क्षात्र प्रकृती आहे. क्षत्रियाच्या ठिकाणी स्वभावच सांगितलेलं आहे की शौर्यम तेजो धृतीर दाक्ष्यम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळं जसं त्या उत्तर वैराटीचा राजा तो तुका निघालाशी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझं. त्या ठिकाणी त्या याचा विराटाचा मुलगा उत्तर ना, याला तो रथाला बांधून तू बृहन्नडीच्या वेशात असताना तुला युद्ध करण्याला तू प्रवृत्त झाला की नाही. तशी तुझी ही क्षत्रियाची प्रकृती तुला हे युद्धरूप कर्म केल्याशिवाय करण्याला भागच पाडील, दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि सांगतात प्रकृतीचा असा आहे की स्वभाव जेन कौंतेय निबद्ध हा स्वेन कर्मणा. प्रत्येक मनुष्य हा आपल्या स्वतः केलेल्या कर्माशी संबंधित असतो. जरी कर्म करण्यात स्वतंत्र असला तरी तो जीव कर्माच्या फलाचा भोगाविषयी परतंत्र असतो. कारण हे कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे पण फलभोगाचं स्वातंत्र्य त्याच्या ठिकाणी नाही. तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा जो ईश्वर आहे, वेदाने त्या ईश्वराला ह्या कर्माचं फलदातृत्व सापेक्ष फलदातृत्व प्रतिपादन केलेलं आहे. आणि त्यामुळं जीव जर कधी मोहामध्ये विपरीत भावनेने भ्रमाने अविवेकाने एखादं कर्म करणार नाही असं म्हटलं, परंतु त्या स्वाभाविक कर्माने स्वाभाविकरितेनं बांधलेला तो पुरुष तर ते कर्म त्याला
करावंच लागतं. करिष्यस्य अवशापितो, त्या कर्माने परतंत्र होऊन त्या ठिकाणी ईश्वराच्या मनोगताप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे त्याला ते कर्म करावंच लागतं किंवा तो कर्म करतोच. आणि ह्या नियमाला तू पण अपवाद नाही. करिष्यस्य अवशापि तत्, जे कर्म क्षात्रकर्म आहे तू परतंत्र होऊन, अगतिक होऊन, अवश्य होऊन त्या ठिकाणी ते कर्म करशीलच, अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आता यानंतर अजून एक कारण सांगतात की तुला युद्ध करावंच लागेल. इथं क्षात्र प्रकृती आहे, प्रकृतीनुसार तुला कर्म करावं लागेल. धर्मशास्त्राची मर्यादा आहे की क्षत्रियाने प्राप्त युद्धापासून पलायन करू नये, ते युद्ध कर्म करण्यास प्रवृत्त व्हावं. जर तो म्हणेल का भिक्षा मागता भली, तर हे त्याच्या कल्याणाला कारण होणार नाही. दुसरं हे लोकसंग्रहाच्याही विरुद्ध होईल. लोकसुद्धा उन्मार्गगामी होतील. म्हणून लोकसंग्रह मेवापी काय संपश्यन न कर्तुमर्हसि, जी लोक मनुष्याने करू नये असं सांगितलेलं आहे शास्त्राने, तर ते लोकांनी करू नये यासाठी त्या गोष्टी आपल्यालाही त्यांचा परित्याग करावा लागेल. आणि इदम कुरु असं शास्त्राने सांगितलेलं आहे. लोक उन्मार्गगामी होऊ नयेत म्हणून त्यांनी त्या कर्माचं अनुष्ठान किंवा सांगितलेलं विधान त्याचं पालन केलंच पाहिजे, अशी एक गोष्ट आहे. याच्याही अतिरिक्त भगवान ह्या 61व्या श्लोकामध्ये आणखी एक कारण सांगतात की युद्ध तुला करावंच लागेल. कारण का, तर ते कारण सांगतात, ईश्वराः सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. असं सांगतात की ईश्वराः सर्वभूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. याचा अन्वय, हे अर्जुन ईश्वराः सर्वभूतानां हृदयेशे यंत्रारूढानि सर्वभूतानि मायया भ्रामयन् तिष्ठति. अर्जुन, हे अर्जुना, ईश्वर अर्थात परमात्मा सर्वभूतानां सर्व प्राणीमात्रांच्या हृदयेशे हृदयाच्या प्रदेशामध्ये किंवा हृदयामध्ये यंत्रारूढानी सर्वभूतानी, जणू काही यंत्रारूढानी म्हणजे एखाद्या यंत्रावर आरूढ झालेली जी काही भूतं आहेत, त्या यंत्रावर आरूढ झालेल्या त्या सर्व भूतमात्रांप्रमाणे किंवा मनुष्य मात्राप्रमाणे सर्व भूतांना मायया भ्रामयन् तिष्ठति. तो परमात्म्याची असणारी जी चित्शक्ती माया, त्या मायेने भ्रामयन त्या सगळ्यांना भ्रमण करवून, म्हणजे ते प्राणी भ्रमण करीत नाही. ईश्वर त्यांच्या हृदयात राहून सर्व भूतांना भ्रामयन, सर्व भूतांना या ठिकाणी भ्रमण करवीत. तिष्ठती, तो हृदयेशे तिष्ठती, त्या हृदयामध्ये विराजमान असतो. म्हणजे पूर्वी प्राणीमात्रांनी जे केलेलं कर्म आहे ते संस्कार रूपाने त्यांच्या अंतःकरणात हृदयात राहतं आणि त्या कर्मानुसार त्या जीवाला तो परमात्मा ते भोग देत असतो. म्हणून या ठिकाणी कालच आपण पाहिलं की असा ऐकांतिक प्रारब्धवादाचा ईश्वरी सत्तेला अनुसरून, जे ईश्वरी सत्तेला मानून, जे पूर्वमीमांसक किंवा सांख्य ईश्वरासिद्धे, ईश्वराची त्यांना गरज वाटत नाही कर्मविपाकाच्या स्वतंत्र सिद्धांत सांगताना, किंवा सांख्यांना तत्त्वज्ञानाने मोक्ष होतो हे प्रकृती पुरुष विवेक सांगत असताना ईश्वराची गरज वाटत नाही. परंतु हे गीतादर्शन आहे, भगवंताचं सांगणं आहे की या ठिकाणी ईश्वर सिद्धी आहे. ईश्वर निर्णय करून उलट ईश्वराची शरणागती, आणि त्या शरणागती वाचून मनुष्याला दुसरा तरुणोपाय नाही, अशा प्रकारची गीता सांगते. आणि तीच गोष्ट या ठिकाणी भगवान स्वतः मुखतः सांगतात की ईश्वर हा वास्तविक, या ठिकाणी ईश्वर असं म्हणतात. ईश्वर कोण आहे? परमात्माच आहे. पुढे जाऊन तमेव शरणम गच्छ म्हणतात, त्याला शरण जा असं म्हणतात, मला शरण ये असं म्हणत नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन तो परमात्मा मीच आहे,
तो परमात्मा मीच आहे असं सांगून तत्वमसी महावाक्य सांगून लक्ष्यार्थाने ऐक्यही प्रतिपादन करतात. आणि जोपर्यंत अज्ञान आहे असं स्वीकारलं तेव्हा जेव्हा जीवाला त्याच्या उद्धाराचा उपाय ईश्वर शरणागती आहे. म्हणून या ठिकाणी तमेव शरणम गच्छ, तमेव म्हणण्याने ईश्वर हा नित्य परोक्ष आहे असंही सांगितलं. आणि त्याच्या शरणागतीनं चित्तशुद्धी त्याचं त्याला आत्मज्ञान होण्यासाठी लागणारे साधन चतुष्ट आहे ते त्याला ईश्वर कृपेने प्राप्त होतात, किंवा प्रतिबंधांची निवृत्तीसुद्धा ईश्वर कृपेने होतात. असं ईश्वर भक्तीचा जो महिमा आहे तोही गीतेने जतन केलेला आहे. किंबहुना जीवांना आपल्या वास्तव ज्ञानाकडे प्रवृत्त होत असताना ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. तेव्हा काही ज्या ऐकांतिक प्रारब्धवादी आहे तर त्याच्यामध्ये असं ते म्हणतात की जीवाला सुखदुःखाचा भोग होण्यासाठी प्रारब्धच आतून प्रयत्नांची जुळवाजुळव करीत असते. मग तुम्ही म्हणाल की कर्मविपाकाचा पूर्वमीमांसासारखा सिद्धांत त्यांनी या ठिकाणी सिद्धांत प्रतिपादन केला की जीवाला सुखदुःखाचं भोग कोण देतं? प्रारब्ध कर्मच देतं. आणि त्यासाठी जे प्रयत्न केले जातात आपातत आपल्याला दिसतं, तर त्या प्रयत्न करणारा सुद्धा कोण आहे? तर तो जे प्रयत्न करतो ते कर्मच आहे असं तुम्ही म्हणाल. तसं गीतेचं तात्पर्य नाही. म्हणजे तो ईश्वरच त्याच्या कर्माच्या सापेक्ष फल देतो. आणि यामध्ये जडवादांगी भक्ती सिद्धांतामध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये जडवादाचा अंगीकार केला नाही, उलट जडवादाचं खंडन केलं, शून्यवादाचं खंडन केलं. आणि त्या ठिकाणी सर्व चैतन्याचं प्रतिपादन केलेलं आहे, चेतनवाद सांगितलेला आहे, अचेतनवाद प्रतिपादन केला नाही. म्हणून यामध्ये सुद्धा ईश्वराची शरणागती आहे किंवा हे संपूर्ण जगत आहे याच्यामध्ये केवळ आपल्याला समजावून सांगण्यासाठी अध्यारोपाच्या भाषेत प्रकृतीचा परिणाम जगत आहे असं म्हटलं असलं किंवा चैतन्याचा विवर्त जगत आहे असं म्हटलं असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी संगती सांगताना ईश्वराचा अंगीकार करून परमात्मा हा जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे अशा प्रकारचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि तमेव शरणम गच्छ, आणि त्या ईश्वराला जीव जर शरण गेला तर तत्प्रसादात पराम शांतीम अवाप्स्यसी, त्या तुला प्राप्स्यसी स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम, अविनाशी असं मोक्ष सुख त्या जीवाला प्राप्त होतं असं सांगणारा ही आपली संप्रदाय परंपरा आहे. म्हणजे ही गोष्ट जी आहे हे वेदाचं मनोगत आहे. त्याप्रमाणे भगवान आता या ठिकाणी सांगतात आणखी एक कारण आहे. ते कारण असं आहे की ईश्वर हा सर्वभूतानां हृद्देशे, ईश्वर हा सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहतो. आणि सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया भ्रामन तिष्ठती, सर्व प्राणीमात्र जसं एखादा मनुष्य काल पाहिल्या आपण, एखादा मनुष्य रथावर बसला हातपाय बांधून त्याला रथामध्ये ठेवलं तर त्या रथाबरोबर तो दिगंताला ज्याप्रमाणे जातो. बांधोनी हातमाये जो रथी घातला होय, न चली तरी जाय दिगंता जीवी, उचलले वायू वशे चळे शुष्कपत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमेगा. त्याप्रमाणे किंवा एखादा मनुष्य ज्या वेळेला रथामध्ये घातला तेव्हा तो परतंत्र होतो. त्याप्रमाणे जीव जरी कर्म करण्यात स्वतंत्र असला तर फलभोगामध्ये काय आहे? परतंत्र आहे, अगतिक आहे. त्याला त्या प्रकृतीच्या वशीभूत जशी कर्म त्याला करावंच लागतं त्याचप्रमाणे त्या कर्माचं फल देखील त्याला भोगावं लागतं. आणि हा भोगदाता परमात्मा आहे. परंतु तो मन मानेल तसा नाही. कारण त्याच्या ठिकाणी कोणता दोष येईल? तर परमात्म्याने जीवाला काय
वैषम्य नैर्घृण्य हा दोष त्याच्या ठिकाणी नाही, कारण तो कर्म सापेक्ष असा आहे. दुसरा एक दोष सांगतात रामसुखदाजी, हा नाही आला तर दुसरा एक दोष येतो की परमात्म्याच्या ठिकाणी जे आहे मग न्यायच आहे. भक्ती सिद्धांतामध्ये परमात्मा हा भक्तवत्सल आहे, दयाळू आहे, असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. मग नेमका परमात्मा न्याय आहे का परमात्मा दयाळू आहे, असं जर तुम्ही हे केलं तर परमात्म्याचं वेदामध्ये किंवा स्मृती पुराण संतांनी केलेलं वर्णन जे आहे, परमात्मा हा न्यायी पण आहे आणि दयाळू पण आहे. इतकंच नाही तर त्याच्या न्यायामध्ये देखील काय आहे, दयाच आहे. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी जर पाहिलं तर भक्तवात्सल्य हा गुण प्रकर्षाने आहे न्यायाप्रमाणे, कारण भगवंतानी कित्येकांचा उद्धार पण तशा प्रकारचं केलेला आहे. पण परमात्म्याचाच हा कायदा आहे की परमात्मा जो जो ज्या भावाने ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, त्याच्यामध्ये परमात्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष येत नाही. अशा पण नैर्गुण्य किंवा वैषम्य नैर्गुण्य हा दोष येत नाही. जसं पाणी हे मिरच्याच्या पाटाने मिरच्याच्या वाफ्यात गेलं तर ती मिरची तिखट असते, कारण त्याचं बीज तसं असतं, आणि तेच ऊसाला गेलं तर मधुर होतं. याच्यात पाण्याचा काय दोष आहे? तसा या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष येत नाही. आणि परमात्मा हा भक्तावर भक्ताविषयी वात्सल्य किंवा आपल्याला आपाततः पक्षपात केल्यासारखा दिसतो, परंतु त्या परमात्म्यानेच हे वेदानेच कायदे सांगितले की किती अनंत जन्माचा पाप असलं तरी त्यांनी केलेलं जे साधन आहे त्या साधनाने त्या पापाचं त्या ठिकाणी निष्कृती होत असते. त्यामुळं आजामेळाधिकांना देखील भगवंतानी कृपा केली किंवा काही प्राण्यांवर पशुवर कृपा केल्याचं दिसून येतं. म्हणून भक्ती सिद्धांत जो आहे तो जसाच्या तसा गीतेमध्ये सांगितलेला आहे. त्यामुळं ते सांगितलं ना 9व्या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक, 9व्या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक, त्याच्यामध्ये ब्राह्मणाचं वर्णन करताना जे अत्यंत किम पुनर्ब्राह्मण पुण्या भक्ता राजशयस्तथा अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्व माम. आणि त्याच्या आधीचा श्लोक आहे की अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग. हा न्याय आहे ना, त्यांचा वेगळा पक्षपात केला असं पण म्हणता येत नाही, तो न्यायच आहे. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. कारण मीमांसा पण तिथं सांगितली, कारण तो सम्यक व्यवस्थित आहे, त्याचा निश्चय झालेला आहे. त्यामुळं तो जो पुरुष आहे त्याचा मी उद्धार करतो. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वच्छांतीम निगच्छती कौंतेय प्रतिजानीही न मे भक्तः प्रणश्यती. आणि मग हा ब्राह्मण किम माम ही पार्थ व्यपाश्रित्य एपी शुः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति परांगतीम. किं पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्व माम. हे जे सांगितले ना हा त्याचा नियम आहे. आणि हा जो नियम आहे हा नियमसुद्धा भक्ताला पायापाशी ठेवतो आणि दुर्जनाचा संहार करतो. याच्यामध्ये सुद्धा भक्तापेक्षा त्यांच्यावर अधिक दया आहे. भक्ताला खूप साधना करावी लागते, त्याची परीक्षा पण घेतली जाते, आणि याचा नाश करून त्याची प्राणज्योत मालवली आपल्या स्वरूपातच घेतो. म्हणून याच्यावरून अपपरभाव आहे, पण त्याची जरा दुष्टावर जास्त कृपा आहे असा त्याचा असा भाव. मुक्त केली. त्या ठिकाणी त्याला शत्रू आणि मित्र हा भेद नाही, म्हणून पुतनेला मुक्त केली. जी गती आपल्या आईला दिली का, किती गोड श्लोक आहे भागवतामध्ये. त्वा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिदला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली. अशा प्रकारचा परमात्मा पक्षपात आहे बरं का, नाही असं नाही, पण तो पक्षपात कोणाच्या दिशेने, जो दुर्जन आहे ज्यांनी पापाचा कडेलोट केला त्याचा उद्धार काहीच करत नाही. ऐके नाही, त्या विषाचे स्तनपाने मारू आले, पण आपल्या आईला जी गती दिली तीच गती दिली. भागवतामध्ये श्लोक आहे
अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाययदप्य साध्वीम लेभे गती धातृच्युताम तत्वंब कमवा दयालुम शरणम व्रजेम. असं कोण दयाळू आहे त्याला सोडून कुठं शरणागती आम्ही करू? की या ठिकाणी आपल्या आईला यशोदा मातेला देवकी मातेला जी गती दिली ती विषाचं स्तनपान करू आली तिला दिली असं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपपर भाव त्याच्या ठिकाणी आहे असं म्हणता येत नाही. आणि म्हणायचंच झालं तर आणखीन तुमच्या म्हणण्याचं खंडन याच्यातूनच होऊन जातं की दुष्टांवर तर त्याची जास्त कृपा आहे असं सगळे इतिहास पुराणं सांगतात, आहे की नाही. स्वभाव काय? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. यस्मात आपलं हे चिंतन चाललं होतं की जो भगवान परमात्मा आहे की जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभली तो हा विठोबा निधान. असा हा परमात्मा आहे. बरं तो ईश्वर जो आहे तो तुम्हाला सगुण निराकार रूपात परोक्ष असला तर तो परमात्मा इतका आहे का आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. तोच ईश्वर ब्रह्मरूपातही विद्यमान आहे, तो सगुण निराकार रूपाने आहे, तो सगुण साकार रूपाने आहे, सगळ्या रूपाने उपलब्धी त्याची आहे आणि सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे. सकाळी गेलं सूत्रभाष्यामध्ये की मग तो भगवंतात अंगुष्ट मात्र पुरुषाहा असं लिहिलेले. ते अंगुष्ट मात्र का लिहिलं? त्यांनी सांगितलं मनुष्याला अधिकार आहे आणि त्याचं हृदय मुठी एवढंच आहे म्हणून त्याचं परिमाण सांगितलं. परिमाण सांगण्यात उपाधीमुळं सांगितलंय असंच गेलं ना, दुसरं काही तात्पर्य नाही त्याच्यामध्ये. म्हणून हा परमात्मा काय केला भक्ती होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा, अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. म्हणून आणि तो सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात आहे आणि त्यांच्या हृदयात राहतो. पण याच्यामध्ये एक सांगितलं तर भ्रामयन सर्वभूतानी, जीव जे करतो ना ते सगळं काय एखाद्या यंत्रावर आरूढ झाला की त्या मनुष्याला पारतंत्र्याचं जसं यंत्र फिरविल तसाच हा परमात्मा देखील दयाचे जे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र येणारच आहे, तो तिये गतीचे पात्र होचे लागे, अशा प्रकारचं. याच्यामुळं परमात्म्याच्या ठिकाणी वैषम्य निर्गुणनीय किंवा अपपर भाव किंवा असर्वज्ञत्व किंवा निष्ठुरत्व कोणताही दोष येत नाही. हे आपलं अज्ञान आहे किंवा आपलं तेवढं गंभीर चिंतन नाही, शास्त्राचं सर्वांगीण आकलन आपल्याला नाही. त्यामुळं आपल्याला ईश्वर भावाविषयी काही शंका येतात. वास्तविक इथं शंकेशी कीर ठावो परी न धरावी तो. आंधळा मनुष्य जसा ते आता समृद्धी मार्गावर पळायला लागला तरी अडखळणार नाही, तसं मनुष्याने ह्या ईश्वर संकल्पना जी वेदाची सांगितलेली आहे त्याच्यावर अगदी सरळ अंधश्रद्धा ठेवावी, आहे की नाही, आणि त्या मार्गाने जावं. त्याच्यासाठी माणसाला ते कोणीतरी सांगितलं की परवा एक दिवस एक जण आले होते तर ते म्हटले की आमच्या गुरुजींनी आपल्याकडं ते आपलं ईशावास्य चालू असताना आले होते आश्रमामध्ये. मोठे महान व्यक्ती, आता ते 2-3 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला. तर ते त्यांनी सांगितलं त्यांचे खूप मोठे निष्ठावान भक्त आहे ते पुण्यातले. तर ते म्हटले की गुरुजींनी सांगितलेला शब्द ना शब्दाचं मी चिंतन केलं आणि शब्द ना शब्द त्यांना विचारला. आणि मी आता त्यांनी खूप ईश्वर सिद्धी ग्रंथावर त्यांनी मोठं ग्रंथ लिहून ठेवलेला आहे आणि पंचदशी पण प्रसिद्ध आहे त्यांची आणि खूप गोड लिहिलेली पंचदशी आहे आपल्याकडं. आणि त्याच्या अतिरिक्त उपनिषदांवर पण चिंतन केलेलं आहे, 8 उपनिषदांवर त्याचं तात्पर्य रूपाने. आणि आणखी ग्रंथ आहे त्यांचे. एक ठिकाणी कोकणामध्ये तिथं ते चिंतन करीत होते. तर त्यांनी सांगितलं मी त्यांचा फक्त ईश्वर सिद्धी हा ग्रंथ वाचला नाही म्हणे
आत्ताही वाचत नाही आणि तेव्हाही वाचलं नाही. त्यांच्याबरोबर कधी एक शब्दाची चर्चा पण केली नाही. ईश्वर सिद्धीचं कशाला चिंतन करायची गरज काय म्हणे. वेदांनी सांगितला, महापुरुषांनी त्याचा सगुण रूपात साक्षात केला, निर्गुण रूपात साक्षात केला, निर्गुणाचं ज्ञान करून घेतलं आणि त्या परंपरेने आपल्याला जायचं आहे. तर त्याच्याविषयी शंका कशाला. म्हणून हा प्रश्न मी गुरुजींना कधीच विचारला नाही. आणि हे म्हणून आपले ईश्वर हा शब्द येतो ना, ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती तिष्ठती एव. भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया तिष्ठती एव. अशा प्रकारचा जर असला तर आपण भगवंतावर प्रेम करू शकू आणि करू. नाहीतर ईश्वराची सिद्धी करून काय केलं, तो सिद्धच आहे. त्याची सिद्धी तुमच्या सिद्धीवर त्याची सिद्धी अवलंबून नाही, तो स्वयंसिद्ध आहे, स्वतः सिद्ध आहे. आहे की नाही. ब्रह्मरूपाने स्वतः सिद्ध आहे, अनुभव रूपाने स्वतः सिद्ध आहे. इतिहास पुराणाधिकाची साक्ष आहे त्याला. आहे की नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, केला देवा आपुला. तर हे सांगतात की ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. जर मनुष्याने खरं मायया यंत्रारूढानी सर्वाणी भूतानी मायया यंत्रारूढानी तिष्ठती असं जर केलं, मायया भ्रामयन तिष्ठती, ही जर गोष्ट आपण एवढ्या श्लोकातली लक्षात ठेवली तर स्वतःच्या जीवनामध्ये जे जे काही घडलं, कोणतं बरं वाईट, त्याच्यातल्या परमात्माच जर ते घडवून घेत आहे तर कशाचं मनुष्य तादात्म्य किंवा त्याच्याविषयी हर्ष आणि विषादाला प्राप्त होईल. कशालाच प्राप्त होणार. दुसऱ्याच्या अंतकरणात असणाऱ्या गुणदोषामुळं काही गोष्टी घडतात, तो त्याचं जे काही आक्षेप आहे तो त्याच्या ठिकाणी ठेवील का त्या ठिकाणी परमात्माच हे करून घेत आहे. सर्व परमात्माच करून घेत आहे. त्यामुळं ना स्वविषयी ना पराविषयी गुणदोषांचं कोणतंच चिंतन करण्याचं कारण नाही. परमात्मा सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि त्याच्या सर्व लीला आहे. लोकवत्तू लीला कैवल्यम, ज्या चालल्या त्या परमात्म्याच्या लीला आहे. परमात्म्याच्या लीला सत्वगुणात आहेत का रजोगुणात आहे का तमोगुणात आहे का त्रिगुणात्मक मायेच्या उपाधीन आहेत. त्रिगुणात्मक मायेच्या उपाधीन आहे. मग भगवंताला जसं वाटेल ते लोकव्यवहाराप्रमाणे जर लोकव्यवहार करत असताना लीलेने त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही. तुम्ही नाटकामध्ये ज्या वेळेला त्या याचं काय चांगुनेचं पार्ट करता, तुमच्या डोळ्यात अश्रू चालले तरी तुमच्या आतमध्ये तुमचं त्याच्याविषयीचा असंगत्व कायमच आहे. उलट तुम्हाला आनंद आहे की माझं भूमिका कशी ओटली चांगली. आहे की नाही. किंवा नाटकात पाहत असताना लोक टाळ्या वाजवतात. टाळ्या का वाजवतात की याची भूमिका वटली. तसं हे सगळी जे जे काही घडलं ते माझ्या परमात्म्याची ही लीला आहे. व्यासाने सूत्र केलं की नाही, लोकवत्तू लीला कैवल्यम, असं जर सूत्र सांगतं आपल्याला तर ईश्वराविषयी जसं त्यांनी सांगितलं शंकेशी ठावो किर आहे, कारण तो ईश्वर नित्य परोक्ष आहे. त्याचं स्वरूप परोक्ष असल्यामुळं शंका येऊ शकते ना, का कसं अशी शंका येऊ शकते, पण न धरावी त्वा, धरू नये. त्यांनी किती उदाहरण काय दिले त्याला माऊलींनी की या ठिकाणी अशी शंका येऊ शकते. आयसा हा अवघवाची सुरवाडू आहे, जन हाती केवी उरवला आहे. जर सर्व व्यापक ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे तर शंकेला ठाव आहे ना, परंतु न धरावी त्वा, तू धरू नये. इतकी सोपी गोष्ट असेल तर लोकांकडून कशी चुकली, कशी चुकली याचा विचार ईश्वर नाही असा नाही करू. जनाकडून चुकली कशी तर याचं कारण तो पदार्थच नाही असा करू नये. तर हां काय सांगायचं होतं. ते तर आहेत. जे एकोत्तराच्या वाढी जळते आगी घाली ती उडी, ते अनायासे सोगुडी सांडी ती केवी. याचा विचार करावा. काही नाही काय कोआमी भंगा पड गई. लोकांना हे विहिरीत जसं सामुदायिक विहिरीत जशी भांग एखाद्याने टाकावी त्याप्रमाणे ह्या मायेमुळं या ठिकाणी असं झालं. ज्या मायेचा उपाधी धरून ईश्वराने एवढी लीला केली त्या मायेला जीवाने मोहित केलं आणि काय जीव भ्रमले या कामी. आहे की नाही. आणि त्यामुळं त्यांना ह्या परमात्मा नित्य त्याची लीला चालू असताना
नित्यलीला चालू असताना दिसत नाही. जसं वृंदावनला लोक जातात, म्हणतात की भगवंताची नित्य रास तिथं चालू आहे. कोणाला दिसलं? कोणातरी एखाद्या अधिकाऱ्यालाच दिसलं, इतरांना ते दिसलं नाही. याचं कारण मध्ये काय आहे? त्याचा पडदा आहे, अविद्येचा पडदा आहे. त्या अविद्येमुळे त्यांना वाटत नाही. असं विचार करावा. आईच्या अस्थी ब्रह्मकुंडापर्यंत न्याव्यात, मागं नाही आणू. म्हणून अगदी ही खरी ते तर त्यांना म्हणायचे. लोक म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन, हा शब्द चुकीचा आहे. श्रद्धाचा अंध असते म्हणते. श्रद्धेचं स्वरूप अंधत्व आहे. अंधत्व याचा अर्थ त्याला काय म्हणतो? विश्वास अतिशय, विश्वासाधिक्य, हे त्या श्रद्धेचं स्वरूप आहे. त्यालाच लोक नेमकं अंधश्रद्धा म्हणतात. वास्तविक ती विज्ञानापेक्षा तंतोतंत आहे. कारण ती प्रतिपादन कोणी केली? वेदाने. त्या श्रद्धेचं स्वरूप, त्या ईश्वराचं स्वरूप, त्या अतिंद्रिय असणाऱ्या ईश्वराचं, ब्रह्माचं स्वरूप किंवा पाप पुण्य यांचं सगळं वर्णन कोणी केलेलं आहे? वेदाने. की जो विद्रू लाभे सत्तायाम विचारे, सगळ्या गोष्टीनं सिद्ध होतो. ऐके नाही. म्हणून असं जर केलं, माणसाला समाधान तर पाहिजे, आणि असे उलटे डोकं चालवतो. ऐके नाही. बरं, ईश्वर संकल्पनेला घेतलं तरी काय म्हणतो? जर देवाने सहाय्य केलं तर आम्ही ज्ञानेश्वरी वाचू. आहे का नाही? हेच सगळं प्रारब्धाचा प्रकार वेदाने सांगितला. आमच्या परिलब्धात असलं तर आम्ही ज्ञानेश्वरी करू, पंढरपूरला जाऊ म्हणतो. आहे का नाही? हे उलटं करतो. त्याच्याऐवजी जसं आहे तसंच त्याचा स्वीकार करत नाही. याच्याऐवजी इकडं असं करण्यापेक्षा मला ईश्वरानेच सांगितलेलं आहे की इदम करू इदम मा करू, ते मी करील किंवा करणार नाही, असा विचार करावा ना. पण त्यांनी लगेच म्हणतात की अहो त्यांनीच तर प्रयोजक कर्तृत्व घेतलंय, भ्रामयन सर्वभूतानी. ऐक नाही, मी करतो, मग अर्थातच तो करतो. ऐक नाही, अर्थातच तो करतो. अशा प्रकारचा उलट विचार करू नये मुमुक्षुनी. कळता न कळे उघडे झाकेले डोळे, भरले त्याचे चाळे ना अंगी वारे मायेचे. हे मुळं जीव भ्रमले या कामी. अशा प्रकारची स्थिती आहे. लोक लगेच काम यश क्रोध यश, हे तरी देवाचंच देणं आहे ना म्हणतात. ऐक नाही, काम यश क्रोध यश, ते अरे पण भगवंतांनी स्वतः सांगून ठेवलं ना, काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनं मिह वैरिणम. आणि तू म्हणतो का हे सगळं देवाचंच आहे? ऐक नाही ह्याच्यामध्ये. बरं, कायमचं देवाचं म्हणावं सगळं, तरी फलभोगाच्या वेळेला मला का दिलं म्हणतो? ऐक नाही, फलाच्या वेळेला मग तक्रार करू नये ना. जर तोच प्रयोजक करता आहे तर मग भोगता सुद्धा त्याच्याने हो ना, त्याचंच माध्यम हो ना. कर्तृत्वाला माध्यम झाला आणि भोक्तृत्व पापाचं आलं की नको म्हणतो. आहे की नाही? म्हणजे हे तरी माणूस प्रामाणिक बोलतो का? हे तरी विधानं करतो व्यवहारामध्ये, हे तरी प्रामाणिक असतात का त्याची? आता भाष्य. यस्मात् ईश्वरः ईशनशिलो नारायणः सर्वभूतानां सर्वप्राणिनां हृद्देशे हृदयदेशे अर्जुन शुक्लांतरात्मस्वभावो विशुद्धांतकरण इति अहश्च कृष्णमहरर्जुनञ्च इति दर्शनात् तिष्ठति स्थितिं लभते स कथं तिष्ठति इत्याह भ्रामयन् भ्रमणं कारयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि यंत्राण्यरूढानि अधिष्ठितानि इव अतीव शब्द तर बरोबर ना, इति इव शब्द असे ना, इति इव शब्द अत्र द्रष्टव्यः. यथा दारुकृत पुरुषादीनि यंत्रारूढानि मायया छद्मना भ्रामयन् तिष्ठति इति संबंधः. आता भगवान याच्यामध्ये काय सांगतात की तुला आणखी एका कारणाने युद्ध करावं लागेल. ती प्रकृती तुला नियोजित करील, ही एक गोष्ट आहे. आणखी तुला परमेश्वराचं तू यंत्र झालेलं आहे, आणि त्या यंत्राप्रमाणे तो परमात्मा तुझ्याकडून जे तू किती नाही करायचं म्हटला तरी तुझ्या कर्माच्या सापेक्ष जसं तुझं कर्मसूत्र असेल त्या ठिकाणी मांडून ठेविले स्वतंत्र, तो ते गती ते पात्र होची लागे, अशी स्थिती आहे. म्हणून म्हणतात की या कारणाने तुला युद्ध करावं लागेल. यस्मात
ज्या अर्थी ईश्वरः ईशनशीलः नारायणः, या ठिकाणी ज्या अर्थी ईश्वर म्हणजे काय, ईशन करणं, नियमन करणं, हे ज्याचं काय आहे, शील म्हणजे स्वभाव आहे, अशा प्रकारचा असणारा जो नारायण आहे. नारायण शब्दसुद्धा आपण नेहमी, नरांचा अविनाश विश्रामस्थान, खरा तो परमात्मा आहे आणि तोच परमात्मा सर्वांचा नियंता आहे. आणि तो राहतो कुठं, सर्व भूतानाम नाम सर्व प्राणीनाम हृद्देशे, हृदय देशे, तो सर्व प्राणीमात्रांच्या हृदय देशामध्ये तो परमात्मा. हे अर्जुना, इथं अर्जुन का म्हणतात, रुजुत्वात अर्जुना, अत्यंत सरळ स्वभाव आहे म्हणूनही त्याला. आणि मी परवा दुसरा एक धातूपासून हा रुजुत्वात अर्जुना आहे ना, त्यांनी सांगितलं हे नैरुक्त अर्थ आहे, निरुक्ताला अनुसरून केलेला अर्थ आहे. हा अर्थ काही व्याकरणाचा अर्थ नाही, तो कोणता तरी धातू दिला पण आता मला लक्षात नाही. अर्जुनाची व्युत्पत्तीला दुसरं मला वाटतं अर्जच दिलाय का, हा अर्ज म्हणजे ज्यांनी हे जे परमात्म प्राप्ती हे धन ज्यांनी संपादन केलं, अर्ज जातोय मला वाटतं. याच्यामध्ये असा एक अर्थ आहे, हा व्याकरणाप्रमाणे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, हे अर्जुन, अर्जुनाचा अर्थ इथं देतात भाष्यकार, शुक्लांतरात्मस्वभाव विशुद्ध अंतकरण इति. अर्जुन कसा आहे, शुक्ल म्हणजे शुभ्र ज्याचं अंतकरण आहे, म्हणजे सत्वगुणात्मक ज्याची अंतकरण वृत्ती आहे, किंवा निष्पाप ज्याची अंतकरण वृत्ती आहे, अर्थात विशुद्ध स्वभाव ज्याचा अंतकरण शुद्ध आहे, म्हणून त्याला म्हणतात हे अर्जुना. या ठिकाणी अर्जुनाला जे विशेषण दिलं तर त्याच्याविषयी श्रुतीचं प्रमाण सांगतात. अहश्च कृष्णम अह अर्जुनंच इति दर्शनात. तर ते सांगतात की अर्जुनाला, अर्जुन शब्दाचा अर्थ जो आहे आपलं काय, त्याला श्रुतीचं प्रमाण सांगतात. अहश्च कृष्ण, काही दिवस काय असतो तो कृष्ण म्हणजे अस्वच्छ असतो, मलिन असतो, कलुषित असतो. आणि अहर अर्जुनंच, आणि काही दिवस कृष्ण अस्वच्छ दिसतो व काही दिवस अर्जुन जो आहे ना तो अतिस्वच्छ स्वभावाचा दिसतो. अहर अर्जुनंच म्हणजे रुजू स्वभावाचा, शुद्ध स्वभावाचा दिसतो. त्याप्रमाणे ह्या शुक्ल शब्दाचा पर्याय म्हणून अर्जुन शब्दाचा प्रयोग केलेला आहे. अहश्च कृष्ण अहर अर्जुनम. म्हणजे काय, दिवस ना, दिवस, किंवा याच्या ठिकाणी दिवस काय असतो, प्रकाश असतो, आणि रात्री काय असतो, अंधकार असतो. अहश्च अर्जुनम याने अर्जुन हा शुक्ल स्वभावाचा, विशुद्ध स्वभावाचा आहे अशी श्रुती आहे. अहश्च काय, अहश्च कृष्णम अहर अर्जुनंच इति दर्शनात. श्रुतीचं प्रमाण त्यांनी असा अर्थ दिलाय, काही दिवस कृष्ण अस्वच्छ किंवा कलुषित दिसतो, म्हणजे त्याचं जे कृष्ण परमात्मा स्वाभाविक शुद्ध आहे, परंतु जोपर्यंत जीवाच्या दृष्टीने अज्ञान आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी परमात्म्याचं यथार्थ ज्ञान नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी तो अज्ञानाने आवृत्त कृष्ण स्वरूपाचा दिसतो. आणि कायमचा काही वेळेला अर्जुन जो आहे तो अर्जुन मात्र काय आहे, शुक्ल स्वभावाचा दिसतो. त्याप्रमाणे शुक्ल शब्दाचा, शुक्ल स्वभाव दिसतो म्हणजे जीव शुद्ध आहे असं वाटतं. जीव ज्या वेळेला आपल्या शास्त्र प्रतिपादित साधनाने आपल्या अंतकरणाची शुद्धी करतो तेव्हा तो जीवसुद्धा काय आहे, शुक्लच आहे. आणि परमात्मा देवा जीवाच्या अविद्येमुळं आवृत्त झाल्यासारखा होतो, तेव्हा तो परमात्मा देखील त्या ठिकाणी कलुषित आहे, मलिन आहे, अस्पष्ट आहे असं वाटतं. त्यांनी एक चिंतन सांगितलं भाष्यकारांनी, म्हणून त्याला या ठिकाणी अहर अर्जुनंच हा शुक्ल असा त्याचा अर्थ घ्यावा, विशुद्ध स्वभाव. म्हणून अर्जुनाला काय म्हणतात, हे अर्जुन शुक्ल स्वभाव किंवा विशुद्ध स्वभावाचा अर्जुन असं म्हणतात. आता त्या ठिकाणी सांगतात अहश्च कृष्णम अहर अर्जुनम च इति दर्शनात तिष्ठती नाम स्थितीम लभते. हा ईश्वर प्राण्यांच्या ठिकाणी तिष्ठतीमध्ये राहतो, स्थितीला राहतो, म्हणजे ह्या स्थितीमध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये निवास करतो. तो काय करतो, स कथम तिष्ठती इति आह, तो परमात्मा त्याच्या हृदयात राहतो, परंतु तो कसा राहतो
तर तो काय करतो असं जर वाटेल तर सांगतात भ्रमणम कारयन सर्वभूतानि यंत्रारूढानि अधिष्ठितानि इव इति इव शब्दः अत्र द्रष्टव्यः. आता त्यांनी इथं काय सांगितलं, भ्रामयन सर्वभूतानी. आता जे काही रामानुजाचार्य वगैरे किंवा द्वैती मध्वाचार्य हे या श्लोकाचा जेव्हा अर्थ करतात भक्ती सिद्धांतामध्ये अनुसरून, तर त्यावेळेला बघा हा महाराज बरोबर आहे का, तर याच्या ठिकाणी ते म्हणतात इथं स्वतः भगवंतांनी सांगितलं, आपलं भगवंतच सांगतात की त्या ईश्वराचं स्वरूप काय आहे, यंत्रारूढानी मायया भ्रामयन एव तिष्ठती. तिष्ठती म्हणजे भ्रामयन एव तिष्ठती, तोच सगळं हे करीत असतो. म्हणजे ईश्वरच याचा कर्ता आहे. साक्षात कर्तृत्व त्याच्याकडं आहेत आणि प्रयोजक कर्तृत्व ते पण कोणाकडं आहे, त्याच्याकडंच आहे. आणि हे स्वतः परमात्मा मुखतः गीतेमध्ये सांगत आहे. आता भाष्यकार ही गोष्ट स्पष्टीकरण करताना मात्र आपल्याला सांगतात की या ठिकाणी, कारण हे तर खरे महत्त्वाचे काय त्याला म्हणतो स्थान आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला निसंदेह होता आलं पाहिजे, तर त्याच ठिकाणी सांगतात तो सकथम तिष्ठती इतिहास, तो परमात्मा कसा राहतो, तर भ्रामयन नाम भ्रमणम कारयन सर्वभूतानि यंत्रारूढानि अधिष्ठितानि इव इति इव शब्द हा अत्र द्रष्टव्या. म्हणजे येव शब्द असा अर्थ करायचा नाही. इथं काय आहे, इव. तसं 15व्या अध्यायामध्ये ममई वांशो जीवलोके आहे ना, तर तिथं अंश हा इव असं लिहिलेलं आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी अंशांश भाव जो आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. तिथं पण भाष्यकारांनी इवच शब्द सांगितलेला आहे. आणि इथं पण सांगतात की ही गोष्ट आहे म्हणून भाष्यकारा ते वाट पुसतो. आपल्याला जर कुठं शंकाच आली तर भाष्यकारांना वाट विचारायची आणि त्याने दाखवलेल्या वाटेने जायचं. जर तुम्हाला सरळ धोपट मार्गाने जायचं असेल तर. म्हणून म्हणतात की भ्रमणन कारयन सर्वभूतांकडून तो भ्रमण करवीत. ही सर्वभूत कशी आहेत, तर यंत्रारूढानी, यंत्रानी आरूढानी, त्या यंत्रावर आरूढ झालेल्या भूतांप्रमाणे ती सर्व भूत जी आहेत ती त्या यंत्रावर जणू काही आरूढ झाली. अशा प्रकारे कारयन ती आरूढानी म्हणजे अधिष्ठितानी, सर्व प्राणी मात्र इथं भूत त्याच्यावर आरूढ झालेली. आरूढ झालेली म्हणजे काय, त्यांचा आणि भूतांचा साक्षात सत्यत्वाने एखादा समवाय किंवा संयोग किंवा तादात्म्य संबंध झाला असं याचा अर्थ नाही. हा जणू काही संबंध आध्यासिक तादात्म्य संबंध तो सुद्धा अध्यारोपाच्या भाषेत शास्त्रांनी सांगितलेला आहे. ही गोष्ट विसरता कामा नये. म्हणून म्हणतात की ही सर्व भूतदे आहे ती आरूढानी नाम अधिष्ठितानी. म्हणजे या सर्वांचा खरा परमात्मा जो आहे ना तो प्रयोजक करता साक्षात करता झाला हे तर नाहीच, पण प्रयोजक करता सुद्धा झालेला नाही. त्यांच्या भूतांच्या क्रियेचं तो अधिष्ठान झालेला आहे. म्हणून त्याच्यावर अधिष्ठितानी, त्याच्या अधिष्ठानावर ही भासमान होणारी ही सगळी भूतं आहेत. आणि त्याच्या अधिष्ठानावरच, बरोबर ना, माया उपाधी करून तो जेव्हा ईश्वर भाव धारण करतो त्यावेळेला सर्व भूतांना तो नाचवित असतो, आहे की नाही. म्हणून म्हणतात की सर्व भूते काय यंत्रारूढानी नाम यंत्रानी आरूढानी अधिष्ठितानी इव, जणू काही त्याच्या अधिष्ठानावर तोच सगळं करत आहे अशा प्रकारचं तुम्हाला वाटतं. इति इव शब्द हा अत्र द्रष्टव्य. सर्वभूत त्याच्याकडून भ्रमण करीत आहेत. या ठिकाणी यंत्रारूढानी इव असा इथं इव शब्द म्हणजे जणू काय. जणू काय म्हणजे तत्वतः करीतच नाही असं जर असतं, जर परमात्म्याच्याच ठिकाणी साक्षात किंवा प्रयोजक कर्तृत्व सिद्ध झालं असतं तर गीतेमध्ये जीवाच्या ठिकाणी साक्षात कर्तृत्व किंवा प्रयोजक कर्तृत्व सिद्ध होत नाही हा सिद्धांत दुसऱ्या अध्यायामध्ये कुठं सांगितला बघा. ते ये एनम वेत्य हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानितो नायम हंती न हन्यते. तसंही नाही, दुसरा श्लोक आहे तो. इथं म्हणजे कर्ताही होत नाही आणि कर्मही होत नाही. नवद्वारे पुरेदी नैव कुर्वन्न कारयन असा तो श्लोक आहे. 5व्या अध्याय आहे का,
हा 5व्या अध्यायात हा श्लोक. आणि दुसऱ्या अध्यायात हे आहेच आहे, पण तिथं काय आहे, परमात्मा करता नाही का कोणाचं कर्म होत नाही, परमात्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व नाही का त्या कर्त्याचं तो कधी कर्म होत नाही. न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू, असं अज्ञानेन आवृत्तम ज्ञान. आता आपण चिंतन करूनच गेलो. काय न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते, अशा प्रकारची स्थिती आहे. एक जणांनी विचारलं, मला नाव नका विचारू, तर त्यांनी विचारलं ते काय करतात, गीतेचे दररोज 2 का 3 पारायण करतात दररोज. वयस्कर आहेत ते, संस्कृतचे मोठे जाणकार आहेत, तर ते सध्या ते अनुष्ठानात असतात ह्याच्यात. त्यांनी विचारलं तुम्ही पाठात नेमकं काय करता, इतका वेळ कशासाठी घालवता म्हणे तुम्ही. आम्ही म्हणलं गीतेचं हे करतो. मग गीतेचं काय करता तुम्ही. आम्ही म्हणलं भाष्य पाहतो, टीका पाहतो, त्याचे मग चिंतन करतो. म्हणजे एवढं करायची काही गरज आहे का काही म्हणे याच्या. त्याच्यापेक्षा साक्षात भगवान श्लोकात सांगतात, श्लोकात तुम्हाला संस्कृत कळतं, ते सिद्धांतच आहेत म्हणे, इतकं कशाला वेळ वाया घालवता. बरं हे खोटं आहे का, हे खऱ्यातलं खरं आहे. जर आपल्याला सिद्धांत कळले असतील तर त्या शब्दांच्या रानात काय पुन्हा पुन्हा हिंडत बसायचं. बरं कोणाच्या अनुभवाचा आपलाप नाही करता येत, आहे की नाही, बरोबर आहे का नाही, अनुभवाचा आपलाप नाही करता येत. जर हेच सिद्धांत आता आपण याला तीच प्रमाणे घेऊनच सांगितलं की नाही, मग ती प्रमाणे जर तुम्ही घेतले तर दररोज भगवान बोलतात आणि हे सिद्धांतच सांगतात. नैव कुर्वन् न कारयेन, एकदा घेतलं फार तर तुम्ही विसरता, मनुष्याचा विसर पडू शकतो. जरी तुम्हाला त्याला काय म्हणतो विपर्यय होत नाही, पण समजा तुमचा होत असला तर निधिध्यासनासाठी हेच चिंतन करायचं, पुन्हा मननासाठी हेच करायचं, आणि प्रमाणात संभावनेसाठी सुद्धा विचाररूप हेच करायचं. काय दुसऱ्याची गरज आहे खरं जर पाहिलं तर. कारण का 700 श्लोकात खरोखरच सगळ्या वेदाचं तात्पर्य सांगितलं, हे भाष्यकारही सांगतात आणि माऊली पण सांगते, आहे की नाही. दुसरं काय करायचं, त्यांच्याजवळ आपल्याला उत्तर द्यायला आपल्याजवळ तर काही नाही, त्याचं योग्यच वाटलं म्हणजे खरंच आहे ते, की जर तुम्हाला धर्मक्षेत्रापासून सुरुवात केल्यावर तिथपर्यंत भगवानच बोलत राहतात तुमच्याशी, आणि ते भगवंताचं बोलणं आहे, आणि ते इतक्या संक्षेपाने आणि सार सर्व स्वरूपाने आणि निश्चय रूपाने कथन केलेले आहे की नाही. ते वंदनीय आहेत, प्रातस्मरणीय. आता सांगतात, यथा दारुकृत पुरुषादीनी यंत्रारूढानी मायया छद्मना भ्रामयन तिष्ठती इति संबंधः. आता यंत्रारूढानी इव, असा इव शब्द जणू काही अर्थाने आला असं तुम्ही माना, असं सांगतात. आणि यथा म्हणजे ज्याप्रमाणे दारुकृत पुरुषादीनी, दारुकृत म्हणजे काष्टाची केलेली जी काही पुरुष किंवा बाहुल्या आपण म्हणतो, त्या बाहुल्या वगैरे ज्या आहेत त्या यंत्रारूढानी, त्या मायया यंत्रारूढानी, त्यांना काय मायेनं काय केलेलं आहे, त्यांना यंत्रावर आरूढ करून छद्मना भ्रामयन तिष्ठती. आणि छद्मना म्हणजे हे भगवंताचं काय आहे, कापट्य आहे. कापट्य म्हणजे माया नावाची उपाधी त्या ठिकाणी घेतले, आणि त्याद्वारा सर्व भूतांनी भ्रामयन, सर्व प्राणीमात्रांचं भ्रमण करवीत राहतो. कोणतो तिष्ठती, तो परमात्मा राहतो. म्हणजे हा ईश्वर जणू काही यंत्रारूढ झालेल्या सगळ्या भूतांना मायेने परिभ्रमण करीत आहे. पण जणू काय फक्त स्वामी महाराज म्हणायचे, येव म्हणजे संसार आहे आणि येव म्हणजे परमार्थ आहे. फक्त एवढाच एकच शब्दात बदल करायचा. तुम्हाला जीवनात करायचं काय, ज्या जगाला तुम्ही येव समजून रात्रंदिवस दुःख भोगता, फक्त तिथं फक्त काय करायचं, इव म्हणायचं. इव म्हटलं की संसार दुःख सगळं तुमचं मावळून गेलं. आणि असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम, असं फलासहित वर्णन करतात. आता जो परमात्मा सांगितला त्या परमात्म्याची तुम्ही शरणागती करा असं सांगणार आहेत. भगवान माऊली या संबंधाने काय सांगतात ते आपण दुपारी पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज म्हणा.
दुपारी 4 वाजता. हा ज्ञानेश्वर. आजच्या दिवस घेऊ, नंतर मग नाही होणार. काही नाही ते एवढं काय आता ओळख. हॅलो. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावण, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावण, नाही रूपवर्ण गुण जेथे, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दूरी सारुनिया, पाहता पाहणे दूरी सारुनिया, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, आ आ ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती उभी मूर्ती विटेवरी, ती उभी मूर्ती विटेवरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दूरी सारोनिया, आ पाहता पाहणे दूरी सारोनिया, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 पुंडलिक वरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. महात्मा गांधींना एकदा दिल्लीला सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने एक शंका विचारली. तर ते म्हटले
की तुम्ही ईश्वर मानता आणि तुम्ही विशेषतः राम अवताराचे उपासक आहेत, तर तुम्हाला ह्या रामचरित्रामध्ये जे काही सीतेला दिव्य करावं लागलं, पातिव्रत्य सिद्ध असताना, तुम्हाला माहीत असताना, तर हा एका पतिव्रता स्त्रीवर केलेला अन्याय केला त्याने असं नाही का वाटत तुम्हाला म्हणे? तर महात्मा गांधींनी त्यांना फक्त एका वाक्यात उत्तर दिलं का ही तक्रार सीतेने करायला पाहिजे होती. आहे की नाही? आपण जे म्हणतो की भगवंताच्या ठिकाणी त्यांनी असं का केलं, तसं का केलं, त्याच्या ठिकाणी अपपर भाव नाही का, ह्या भक्तांच्या तक्रारी नाही. तुकाराम महाराजांना दारिद्र्य प्राप्त झालं, तुकाराम महाराजांनी भगवंतावर दोष दिला नाही, बरे झाले देवा, त्यांचं म्हणणं हे अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा ओमन संसार, अशा प्रकारे स्त्री एक अन्नाकरिता मेली, बरे झाले. असं ही तक्रार भक्ताची असायला पाहिजे. ही तक्रार भक्ताची नसते, ही तक्रार कोणाची असते? ज्याला ज्ञान झालं नाही आणि ज्याला भक्ती करायची नाही. आहे की नाही? त्याच्या ह्या तक्रारी आहेत. ज्ञानी पुरुष म्हणतो माझा प्रांत वेगळा आहे. समजा जर एखादा मानत असेल भक्ताचा प्रांत वेगळा आहे, तर त्याच्या प्रांतात मी कशाला जाऊ? त्याची शंका मी कशाला करायला जाऊ? आहे की नाही? आणि भक्त म्हणतो की माझं इष्ट असं आहे की ते मला कधी कधी मला खऱ्या स्वरूपाचं नेण्यासाठी संकट आणत असतं, आणि संकट आणल्यावर मला उलट ते लवकर सोडवतं. तुकाराम महाराज म्हणतात बाईल मेली बरे झाले. काय? हा, बाप मेला न कळता, तुका म्हणे नव्हती संसाराची चिंता, तू विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे नाही दुसऱ्याचे काज, असं बाई तुकाराम महाराज मेली म्हणतात. मुक्त झाली. आणि तुकाराम महाराजांना कहो लोकांनी काय काय केलं, हे ते काय केलं तर त्याचा उपयोग केला त्यांनी, उलट ती देवाची कृपा मानली. आहे की नाही? म्हणून ही तक्रार कोणी केली पाहिजे? सीता माईनं. पत्रकारांना उत्तर नाही दिलं त्याने. सीतेने केलं असतं तर महात्मा गांधींनी हे उत्तर दिलं असतं. आहे की नाही?